राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना दुसरीकडे मुंबईकरांना नवरात्रीचे वेध लागू लागले। नवरात्री निमित्त तयारीला सुरुवात झाली असून गोविंदराज नायडू चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकशाही मराठी वृत्तवाहिनीतर्फे यंदाही बोरिवलीच्या कोरा केंद्र मैदानावर मोठ्या थाटामाटात नवरात्री 2025चं आयोजन करण्यात आले। यंदाही नवरात्रीत दिग्गज गायक आणि वादकांच्या उपस्थितीत गरबा रसिक थिरकताना दिसतील। तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। राज्यभरामध्ये आता गणेशोत्सवाची धूम संपून लवकरच नवरात्रीचे वेध सुरू झालेले आहेत आणि आता आपण उभे आहोत ते बोरिवलीमधील कोरा केंद्र मैदानावरती। या ठिकाणी गोविंदराज नायडू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे नवरात्री 2025चे जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याची सुरुवात आज भूमिपूजनाद्वारे होत आहे। उत्सवाला जरी अवधी असला तरी तयारी मात्र सुरू झालेली आहे। आपल्या सोबत आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे असलेल्या आमदार मनीषा चौधरी आहेत। मनीषाताई, काय सांगाल? नवरात्रीचे वेध पाहायला मिळत आहेत, महिला म्हणून, लाडक्या बहिणी म्हणून काय सांगाल? गोविंदराज नायडू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गत 25 वर्ष कोरा केंद्र ग्राउंड 1 वर आमचे बंधू नायडू साहेब ह्यांच्यामार्फत मोफत अगर कुठे बिना पैशाची नवरात्र कुठे असेल तर ती नायडूंची असते आणि सर्व फॅमिलींना एक होम ग्राउंड म्हणून खेळायला मिळतं आणि त्याचं भूमिपूजन आज गणपतीच्या गौरीचं आव्हान झालेलं आहे आणि शुभमुहूर्तावर आज नवरात्रीचं भूमिपूजन करण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर प्रसिद्ध गायक मनोजजी, अर्पिताजी, पूजाजी हे सर्व उत्कृष्ट गायकसुद्धा ह्यावेळेला आपल्याकडे येत आहेत। तर हा पितृपक्ष लागण्याच्या अगोदर हिंदू शास्त्राप्रमाणे आज गणपतीच्या ह्याच्यामध्ये आज हे दशमीच्या शुभमुहूर्तावरती आज भूमिपूजन झालेलं आहे आणि येणारी नवरात्र ही लोकांना आनंद देणारी आहे, उत्साह देणारी आहे आणि खास करून तरुण पिढीला खेळण्यासाठी उत्कृष्ट आणि सेफ्टी खूप महत्त्वाची आहे की नायडूंच्या ग्राउंडवर मुलींना खेळायला पाठवण्यासाठी आईवडिलांना कुठलीही भीती नसते आणि असं एक होम ग्राउंड सगळ्यांसाठी आमचे सर्वांचे लाडके नायडू साहेब हे दरवर्षी करतात। आपल्यासोबत स्वतः गणेश नायडू सर आहेत। सर, काय सांगाल? ताई ज्या प्रकारे सांगतायत की सेफ म्हणून गरबा उत्सव या ठिकाणी पाहायला जातो, मोठ्या संख्येने लोक येत असतात, यावेळीची तयारी कशी असणार आहे? यावेळीची तयारी पाऊसला बघून आम्ही यावेळी टेंट टाकायचा विचार चालला आहे की आम्ही टेंटमध्ये करू, कारण पाऊस यावेळी भरपूर आहे नवरात्रीच्या वेळी। तर हे थोडा वेगळं असेल की लोक पावसात नाही भिजून असे टेंटमध्ये नाचू शकतात आणि देवीची कृपा असते म्हणून आपण 25 वर्षापासून करतो। आपल्याला एकच आहे की आपला परंपरा जपायचं आहे। येणारी पिढीला एकच माहीत आहे की हे जेव्हा आमचे ताईसारखे लोक जेव्हा मदत करतात तेव्हा एवढी मोठी नवरात्री होते आणि हे जर नवरात्री पुढे चालत राहायला पाहिजे, परंपरा लोकांना माहीत पाहिजे की नवरात्री काय आहे। जेव्हा आम्ही कधीतरी हे कधीच म्हणजे माझ्यानंतर द्रुमित करणार, द्रुमितनंतर द्रुमितचा मुलगा करणार, असं हे परंपरा चालू राहणार। ही परंपरा चालू ठेवायसाठीच आम्ही एवढ्या वर्षापासून करतो आहे आणि हे परंपरा पुढच्या पिढीला समजायला पाहिजे की नवरात्री गणपती उत्सव करायला पाहिजे। हे नाहीतर हिंदू सणचं महत्त्व काय हे राहणार नाही। जेव्हा आता हे डिजिटल आणि याच्यामध्ये जेव्हा कधी लोकांना वाटतं की देवी, कधी खोटं बोलतात की देवी आहे, नाही आहे, पण सर्व काय आहे म्हणून तर हे देश आणि हे चाललं आहे। तर प्रकृतीला हे करून आम्ही यावेळी जेव्हा देवेंद्रजींनी जसं सांगितलं तसं मूर्ती पण आम्ही यावेळी इको फ्रेंडली घेऊन येणार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। त्यामुळे आता राज्यातही देशातही हिंदुत्ववादी सरकार आहे, मोठ्या संख्येने हिंदूंचे सण साजरे होत आहेत। त्यामुळे यंदा या कोरा केंद्रावर पार पडणाऱ्या या गरबा महोत्सवामध्ये नवीन रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतील लोकांच्या संख्येची, यात काही दुशंका नसावी। कॅमेरामन राजेश पन्यारसह मी चेतन ननावरे, मुंबई। गोविंदराज नायडू चॅरिटेबल ट्रस्ट, नायडू क्लब, आस्था चॅनल, लोकशाही चॅनल ज्याच्यावरती हे लाईव्ह टेलिकास्ट होतं आहे, हा 25वा वर्ष आहे। खास करून बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर या विभागात सर्व भाषिक या गरबामध्ये सनातनी स्वतःचा हजेरी दाखवतात आणि मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणामध्ये ह्या इकडे या कोरा केंद्राचा गरबा फेमस आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आहे की
हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आहे, देशात हिंदुत्ववादी सरकार आहेत आणि ही 25 वर्ष पुढच्या चालणारी हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यानंतर कायमची हिंदुत्ववादी सरकार राहणार आहे. त्यामुळे सनातनला अनुकूल अशा संस्कारी वातावरणात हे गरबे झाले पाहिजे, त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेची कमतरता न होता हा गरबा होतो आहे, ती अशाच पद्धतीने पुढे चालू राहिली पाहिजे. आणि युवकांनी सुद्धा आणि बाकीच्या सगळ्या मंडळींनी कुठलाही भाषा प्रांत भेद न बाळगता हिंदू म्हणून याच्यात सामील झालं पाहिजे. मी सरकारचाही देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो आहे की त्यांनी 3 दिवसासाठी रात्री 12 वाजेपर्यंत या नवरात्रीत सूट दिली आहे. सर्व नवरात्रीचे जे स्पर्धक आहेत ते, पार्टिसिपंट आहेत ते आणि आयोजक आहेत ते सगळं याच्यावरती खुश आहेत. आमचे मित्र गणेश नायडू यांच्या वतीने बोरिवलीत मागील 25 वर्षापासून नवरात्रीचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी आज भूमिपूजन संपन्न होत आहे. नायडू क्लबच्या वतीने बोरिवलीत असं म्हटलं जातं की सार्वजनिक नवरात्री सुरुवातच कोणी केली असेल तर गणेश नायडू यांनी केली आहे आणि अनेक लोकांनी त्यांच्यासोबत काम करून मग आपला उत्सव सुरू केला आहे. म्हणून बोरिवलीत असा उत्सव सुरू करणारे नायडूजी आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि लोकशाहीने या इव्हेंटला लाईव्ह दाखवण्याचं प्रयोजन केलं आहे, ते या इव्हेंटसोबत जुळले आहेत. बोरिवलीचा नवरात्री म्हणजे मुंबईची शान आहे आणि हा वेगळाच प्रसंग असतो, भक्तिमय असतो सगळं वातावरण. आणि गरबा डान्स म्हटल्यावरती एकदा म्युझिक सुरू झालं की लोकांचे पाय थिरकायला सुरू होतात, लोक काय थांबत नाही. आणि ही फार सुंदर व्यवस्था नायडू क्लबच्या वतीने इथे करण्यात आलेली आहे. मला वाटतं यावर्षीसुद्धा जेवढ्या जोशात जल्लोषात आपण गणेशोत्सव करतो आहे त्याच्याहून अधिक जोशमध्ये बोरिवलीत नवरात्रीचं वातावरण दिसणार आहे. आणि म्हणून मी नवरात्री 2025 नायडू क्लब आयोजित याला खूप खूप शुभेच्छा देतो. नक्कीच गेले 25 वर्ष, हा 25वा वर्ष आहे. गणेश नायडू फॅन क्लब, लोकशाही आणि अन्य लोकांच्या सहकार्याने बोरिवलीत एक खूप चांगला नवरात्र उत्सव ज्यांनी सुरुवात केली बोरिवलीत असं मी म्हणेन. आणि गेले 25 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने इथे आयोजन नियोजन झालं. माझी सर्व नगरजनांना आणि संबंधित लोकांना एक निवेदन आहे, हे सर्व गणपती बाप्पा असो किंवा नवरात्र उत्सव आपण ह्यासाठी करतो, आपण सर्वांना चांगली बुद्धी परमेश्वराने द्यायला पाहिजे. हम यहाँ पे कोरा केंद्र नायडू क्लब में मेरा ये पहला नवरात्रि, लेकिन ये 25th नवरात्रि है जो यहाँ पे होने जा रही है. सो हम भाग्यशाली के 25th ईयर में हम यहाँ पे है और मुझे भी पता है कि ये ओल्डेस्ट एंड सेफेस्ट नवरात्रि ऑफ बोरीवली है. तो मैं सबसे यही अपील करूँगा, जितने भी लोकशाही के व्यूअर्स और सभी लोग जो यहाँ खेलने आते हैं, प्लीज़ 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 आप सब आइए यहाँ पे और माता जी की धुन करेंगे, साथ में गरबा खेलेंगे और बहुत सारी नई नई चीज़ें लेके हम इस बार यहाँ पे आए हैं. तो मिस मत करिएगा, ज़रूर से यहाँ पे आइए. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.